कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला गेली ती गेलीच, पण आता कुठे असेल, काय करत असेल ही मुलगी पण ना। What a scene! विश्व टिशू। मी देते सॉरी एजे सॉरी। तुम्ही ठीक आहात ना? नक्की ना? हो ये। अरे हा मग कशामुळे फुटला? व्हॉट्स न्यू? लीला म्हटल्यावर काहीतरी नुकसान होणारच। नाही सर, असं अजिबात नाहीये। अहो सकाळपासून लीला मॅडमनी आपल्या कंपनीचे खूप सारे पैसे वाचवलेत। अच्छा, किती पैसे वाचवले? 2872 रुपये। आणि हे तर मी फक्त 2 तासात वाचवलेत। विचार करा, महिना अखेरीस मी ना 1,00,000 रुपये वगैरे वाचवलेले असतील। ते नंतर बघूच, पण आता आपण 3000चा मग फोडलाय, म्हणजे 128 रुपयांचं नुकसान। हा कप 3000 रुपयाचा आहे? घ्या, इथे बॉसच उधळपट्टी करतोय, स्टाफला काय शिस्त लावणार मी? नावाला परफेक्शनिस्ट बाबा। व्हॉट? बरोबरच ऐकलं तुम्ही। अहो 3000चं मग कोण घेतं? काचेची वस्तू आहे ती, फुटणारच। आणि मला सांगा, मग 3000चा असला काय किंवा 300चा असला काय, कॉफी काय वेगळी लागणार आहे का? एजे, तुम्ही ना मला दे 3000 रुपये। एक मग नाही, अख्खा क्रॉकरीचा सेट आणून देईन मी तुम्हाला। हा, हे करेक्ट आहे। लीला मॅडम 1, एजे सर 0। इट्स नॉट ओनली अबाउट द मनी लीला, इट्स अबाउट द लुक, द क्वालिटी, स्टाईल। हा, हे पण करेक्ट आहे। एजे सर 1, लीला मॅडम 1। तुम्हाला कोणी सांगितलं कमी पैशात क्वालिटी आणि लुक येत नाही? माणसाकडे ना व्यवहार ज्ञान हवं। हा, हे पण करेक्ट आहे। लीला मॅडम 2, एजे सर 1। ते तुम्ही दोघं भांडताय ना, मग कोणीतरी पॉइंट द्यायला हवे ना। हा, बरोबर आहे। नाही विश्वास, तू देच पॉइंट, मी जिंकते की नाही ते बघ। हे बघा, मला जिंकायची काही गरज नाहीये, मला नेहमी खूप कामं पडलेली। ओके, मला पण खूप काम आहेत। विश्वास दादा, हा, चल, ह्यांनी किती पैसे खर्च केले तरी आपल्याला तसं करून चालणार नाही ना। मला तरी वाटतं आता या कंपनीचं भविष्य ना आपल्याच हातात आहे। चल। आणि विश्वास, हे साफ करायला पाठवू करा। हो हो हो, पाठवतो लगेच। थैंक यू सर। विराज, आज ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतंय। ही जागा ना आपल्यासाठी खूप लकी आहे। म्हणजे बघ ना, आपण बाबांच्या बिझनेस मधून बाहेर पडलो, पण तरीही आपण मीटिंगसाठी त्यांच्याच हॉटेलमधली रूम बुक केली। आणि सी, मीटिंग किती छान झाली। खरंय तुझं दादा। तुला माहितीये का, म्हणजे मला असं वाटतं ना की आपण इथल्या जागेशी, इकडच्या माणसांशी, सगळ्यांशी खूप कनेक्टेड आहोत। खरंय, जसं की आपले अकाउंटंट बोरकर। तुला माहितीये का दादा, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मला कोणतेही डील करावंसं वाटत नाही। खरंय। पण विराज, मला ना एक प्रश्न पडलाय। कोणता प्रश्न रे? नाही म्हणजे आपण बाबांच्याच कामाच्या ठिकाणी आलोय आणि आपण त्यांच्याच माणसाकडून असा अनऑफिशियली सल्ला घेणं
त्यांना चालेल? ऑफकोर्स प्रमोददा, इट्स नॉट अ बिग डील, त्यांना आवडेल. विराज सर, प्रमोद सर, मला बोलवलं? अरे बोरकर साहेब, प्लीज प्लीज या ना या. कसे आहेत सर? ऑल गुड ऑल गुड सर. तुम्ही कसे? सर प्लीज बसा. बसा ना. ॲक्च्युली आम्हाला तुमच्याकडे काम होतं. आम्ही हे प्रोजेक्टचं एक एस्टिमेट बनवलंय. तुम्ही प्लीज एकदा गो थ्रू कराल का प्लीज? कारण तुम्हाला तर माहितीच आहे ना, कोणतंही डील करायच्या आधी आम्ही आधी तुमचं ओपिनियन घेतो. शुअर सर. बघू प्लीज. विराज सर, प्रमोद सर, ते लीला इथे काय करतेस? लीला मॅडमनी आजपासूनच ऑफिस जॉईन केलंय. अरे वा नाईस. हे बाय द वे लीला, मी तुझी यांच्याशी ओळख करून देतो. हे आपले अकाउंटंट बोरकर सर आहेत. हे तुम्हीच किशोर सरांबरोबर तिथे पार्किंग मध्ये होतात ना मगाशी? हो. तिथे भेटलो आम्ही. अरे वा. मला तर खरनरी येऊचा फोन आहे, मी आले. हो ओके. येऊ बोल. ताई, तो बाबांनी काल जो चॉकलेट सिरप आणला होता नवीन, तो कुठे ठेवलास ग? अगं ते ना, ते किचन मध्ये असेल बघ, मांडणी आहे ना तिथे वर असेल बघ. अच्छा बर, बघते मी, 1 मिनिट. ए थांब थांब, काय झालं? पण तुला आराम करायला सांगितलंय ना, हे सिरप कशाला हवंय? ताई ऐक ना, हे बघ एकदम छोटीशी रेसिपी नवीन, तर ती ट्राय करते आणि मग लगेच आराम करते नक्की. आणि तसंही यश पण आहे माझ्या मदतीला इथे, मी फार नाही करणार. अच्छा, यश आलाय का? आहे आहे. फोन स्पीकरवर टाक. बर. हा बोल लीला वहिनी. यश, तिथे रेवला भेटायला गेलायस ना? अगं हो, ऍक्च्युली मी तुलाच भेटायला आलो होतो, पण असं कळलं की तू ऑफिसला गेलीस. लीला वहिनी, तू बरी आहेस ना? अरे यश, बरी काय, एकदम मस्त आहे मी. बरं ऐक आता, तिथे गेलास ना तर माझ्या रेवला मदत कर. तिला अजिबात काम करू देऊ नकोस. आणि मला कळलं ना की तिने काही काम केलंय तर मग तुझी काही खैर नाही. येस बॉस. लीला वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी रेवतीला काहीही काम करू देणार नाही, आणि हो, तिच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. पण लीला वहिनी, फक्त एक प्रॉब्लेम आहे ग. काय? तुझी बहीण आहे ना, 1 नंबरची हट्टी आहे, हट्टी. बघ, आता पण हट्टीपणा दाखवते, आणि मी तिला काहीही बोललो ना तरी दम देते ग मला लगेच. मग मी घाबरतो. पण तू आता मला सांगितलंयस ना की रेवतीला काहीही काम करू द्यायचं नाही. मी तुझ्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. लीला मॅडम, अहो चला, अजून बरीच काम आहेत. हे चल रे यश, ठेवते मी. बरं येते. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. चल चल विश्वनाथ, चल. हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.